हॅलो, ऐकू येते आवाज सगळ्यांना? यस सर. येस सर. हर्षल, ठीक आहे. चला बघा, मागच्या लेक्चरला काय बघितलं आपण? वी टॉक अबाउट दी पॅकिंग ऑफ डीएनए. येस और नो? पॅकिंग ऑफ डीएनए कशाने बघितलं आपण मागच्या लेक्चरमध्ये? कोणी सांगू शकेल? काय बघितलं आपण? पॅकिंग ऑफ डीएनए इन व्हॉट? यूकॅरियोटिक सेल. आठवतंय का? यस सर. Yes, Packing sir. of DNA in what your eukaryotic cell. Now today we are talk about a packing of DNA in what your prokaryotic cell. ठीक आहे. आपण क्रोमॅटिनचे दोन प्रकार पण बघितले, आठवतंय सगळ्यांना? युक्रोमॅटिन आणि काय? हेटेरोक्रोमॅटिन. मग कोणता भारी असतो बेटा? युक्रोमॅटिन कामाचा असतो का हेटेरोक्रोमॅटिन? युक्रोमॅटिन. Very good. Euchromatin is very good. It is involved in what your transcription. ठीक आहे. नाव वी आर टू टॉक अबाउट द प्रोकॅरियोटिक. लक्षात घ्या. आता एक महत्वाची गोष्ट नीट लक्षात घ्या. इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक सेल देयर इज ओनली अ सिंगल सर्क्युलर क्रोमोझोम और यू कॅन से डीएनए. काय बोलतोय कळतंय सगळ्यांना? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय असतं बेटा? एक सिंगल सर्क्युलर डीएनए असतो. कोणामध्ये? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये. इन प्रोकॅरियोटिक लाईक इकोलाय सेल. ठीक आहे. काय असतो? सिंगल सर्क्युलर डीएनए असतो. प्रोकॅरियोटिक इकोलाय सेलची साईज जर बघितलं तर किती असते ती? 2 to 3 मिलीमीटर इन लेंथ. ठीक आहे. Yes sir. Nucleus of the cell is what? Very small, circular, highly folded, a naked ring of DNA which आएंगे length about 1100 मिलीमीटर. आता तुम्ही बघा, इथे काय म्हटलंय? न्यूक्लियसला काय म्हटलंय? इथे न्यूक्लियड म्हटलंय. आता इथे न्यूक्लियड का म्हटलं? कारण प्रोकॅरियोटिक सेल आहे. कोणती सेल बेटा? प्रोकॅरियोटिक सेल आहे. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये डीएनए कसा असतो? नेकेड डीएनए असतो. म्हणजे काय हो सर? तर न्यूक्लियसच्या आजूबाजूला काय नसतं बेटा? न्यूक्लियर मेम्ब्रेन. मेम्ब्रेन. काय असतं बेटा इथे? Absent. अब्सेंट. व्हेरी गुड. काय असते इथे? न्यूक्लियर मेम्ब्रेन काय असते? इथे अब्सेंट असते. म्हणून प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो त्याला काय म्हटलं जातं? न्यूक्लियाइड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बेटा? लक्षात ठेवा. काय म्हटलं जातं? न्यूक्लियाइड म्हटलं जातं. तुम्ही इथे बघू शकता, इथे हा जो सर्क्युलर डीएनए आहे हा कसा आहे? इट इज ओपन. इट इज नॉट कवर्ड बाय एनी काइंड ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन. क्लियर? यस सर. Yes sir. Yes or no? Yes, sir. Very good. 1100 meter long DNA, that is a 1.1 meter long DNA is packed in a cell having a 2 to 3 meter in length, long. समजतं का नाही? म्हणजे खूप छोटीशी सेल आहे. तिच्यामध्ये 1.1 मीटर म्हणजे जवळपास 1100 मीटर लॉंग असलेला डीएनए. समजतंय का नाही? हा एवढा मोठा डीएनए काय बेटा? पॅक आहे कशामध्ये? त्या 2 to 3 सेंटीमीटर 2 to 3 मीटर लॉंग अशा सेलमध्ये. मीन्स व्हॉट? इट इज हायली पॅक. कळतंय का नाही तुम्हाला? छोटीशी सेल बेटा, ही एवढी एवढी सेल आहे आणि या एवढ्या सेलमध्ये हा एवढा मोठा डीएनए हा कसा पॅक असेल? सो इट इज हायली व्हॉट? इट इज हायली कॉम्पॅक्टेड. समजतं का नाही? इट इज हायली कॉम्पॅक्टेड. इट इज व्हॉट बेटा? हायली कॉम्पॅक्टेड. आता बघा,
माहिती काय असतो डीएनए कसा असतो बेटा सांगा. डीएनए कसा असतो निगेटिव्हली चार्ज डीएनए असतो. डीएनए कसा असतो निगेटिव्हली चार्ज. इट बिकम्स सर्क्युलर रिड्यूस टू दी 350 मिलीमीटर इन डायमीटर. डीएनए कसा आहे बेटा निगेटिव्हली चार्ज म्हणून तो काय फॉर्म करतो फोल्ड फॉर्म करतो. तुम्ही बघू शकता हा सर्क्युलर डीएनए याने जर असे फोल्ड फॉर्म केले निगेटिव्ह चार्जच्या कारणामुळे कॅन गेट व्हॉट हियर इट बिकम सर्क्युलर अँड रिड्यूसिंग टू द साइज व्हॉट हियर 350 मिलीमीटर इन डायमीटर. ठीक आहे. DNA is reduced from to 30 micrometer in diameter by folding or looping by the RNA collectors. काय होतं मग सगळ्यात पहिले काय असतो डीएनए कसा असतो 350 मायक्रोमीटर लॉंग असतो. ठीक आहे. 1100 मायक्रोमीटर लॉंग असलेला डीएनए लक्षात घ्या 1100 मायक्रोमीटर लॉंग असलेला डीएनए काय होतं पहिले निगेटिव्हली चार्ज असल्या कारणामुळे काय होतं बेटा इट फॉर्म्स अ सर्क्युलर स्ट्रक्चर रिंग फॉर्म करतो आणि ती रिंगची साईज किती असते मग 350 मायक्रोमीटर. आता 350 मायक्रोमीटर असलेला डीएनए हा पुन्हा काय होतो बेटा फोल्ड होतो. काय होतो बेटा फोल्ड होतो आणि ते फोल्डिंग कोण करतं ज्याला आपण काय म्हणतो फोल्डिंग किंवा लूपिंग कोण करतं आरएनए कलेक्टर्स करतात. कोण करतात आरएनए कलेक्टर्स. कळतंय ना. इट फॉर्म्स ऑड हियर 40 to 50 डोमेन्स दॅट इज लूप्स. कोण करतंय एक एन्झाईम करतो ज्याचं नाव काय आहे आरएनए कनेक्टर्स. नाव काय आहे आरएनए कनेक्टर्स. म्हणजे हा सर्क्युलर डीएनए काय होतो बेटा अशा अशा फोल्ड्स मध्ये काय होतो कन्वर्ट होतो. कळतंय का. Yes, sir. Yes, sir. आता हे फोल्ड किती या फोल्ड्सला आपण काय म्हणतो लूप्स म्हणतो. काय म्हणतो लूप्स किंवा याला काय म्हणतो आपण डोमेन्स म्हणतो. किती असतात ते 40 to 50 डोमेन्स. किती असतात ते 40 to 50 डोमेन्स. Each loop is further coiled and super coiled, thereby reducing a size down to the 2 micrometer in diameter. बघा किती बेटा 2 मायक्रोमीटर इन डायमीटर. म्हणजे काय होतं सर हा जो डीएनए आहे बेटा लूप फॉर्म असलेला हा पुन्हा अजून काय तो सुपर कॉइल होतो. म्हणजे काय हो सर आता हा समजा हा असा लूप आहे सिंगल. आपण या सिंगल लूप बद्दल बोलू. तर हा सिंगल लूप काय बेटा बघा हा सिंगल लूप जो आहे तो पुन्हा काय बेटा like this it will again get super coil. कळतंय का. yes or no. Yes, sir. Yes, सिंगल लूप आहे. sir. आपण याची गोष्ट करतो वी आर टॉकिंग अबाउट दिस सिंगल लूप. हा पुन्हा काय झाला कॉइल झाला सुपर कॉइल झाला. द सुपर कॉइलिंग इज चार्ज बाय द सुपर कॉइलिंग इज बाय पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन लाइक डीएनए बाइंडिंग प्रोटीन्स an enzyme DNA gyrase and DNA topoisomerase for maintaining the DNA in a supercoiled stage. म्हणजे काय सर जसं आपण इथे म्हटलंय इथे ही पॅकिंग आहे. ही पॅकिंग करण्यासाठी किंवा अशी फोल्डिंग होण्यासाठी काय महत्वाचे बेटा पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन. कोणते पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन कोणते प्रोटीन्स आहेत ते HU हिस्टोन लाइक डीएनए बाइंडिंग प्रोटीन्स. कोणत्या इथे हिस्टोन लाईक हिस्टोन नाही हिस्टोन सारखे डीएनए बाइंडिंग प्रोटीन्स असतात. क्लिअर. आणि एन्झाईम लागतो इथे कोणता डीएनए गायरेज. अजून एक एन्झाईम लागतो कोणता डीएनए टोपोआयसोमरेज 1 फॉर मेंटेन द डीएनए इन अ सुपर कॉइल स्टेज. कळलं का सगळ्यांना. येस ऑर नो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हा आता नीट ऐका पुन्हा एकदा. हे मायक्रोमीटर का मीटर म्हणलं इथे चुकून मी बोलताना पण मीटर बोललो असेल काही ठिकाणी लक्षात ठेवा. इट इज द मायक्रोमीटर इट इज नॉट द मीटर. बघा मग ही कोलाई सेल किती मीटरची आहे 2 to 3 मायक्रोमीटर लेंथ आहे. ठीक आहे. तिच्यावर जो डीएनए आहे तो किती आहे सर्क्युलर डीएनए त्याची लेंथ मोजली तर किती येतो 1100 मायक्रोमीटर लेंथचा आहे. हा 1100 मीटर लॉंग म्हणजेच काय 1.1 mm एवढा मोठा डीएनए 2 to 3 मायक्रोमीटर लेंथ असलेल्या ई कोलाई सेलमध्ये म्हणजे छोट्याशा सेलमध्ये हा कसं काय पॅक झालेला आहे. तर नीट लक्षात घ्या हा निगेटिव्हली चार्जला कारण काय करतो बेटा सर्क्युलर स्ट्रक्चर फॉर्म करतो. ते सर्क्युलर स्ट्रक्चर किती
लेंथचं असतं मग 1100 मायक्रोमीटर वरून कुठे येतं ते 350 मायक्रोमीटर वरती येतं. किती वरती येतं? 350 मायक्रोमीटर वरती येतं. आणि ज्यावेळेस हा डीएनए काय करतो बेटा, लूप फॉर्म करतो, काय करतो, फोल्डेड लूप फॉर्म करतो, तेव्हा किती साईज होती त्याची? 30 मायक्रोमीटर होते. किती होते? 30 मायक्रोमीटर. आणि हाच लूप फॉर्म असलेला डीएनए काय करतो बेटा, अजून काय करतो, सुपर कॉइलिंग करतो आणि याची साईज किती होते? 2 मायक्रोमीटर. समजतंय का नाही? आणि ही 2 मायक्रोमीटर साईज होण्यासाठी याला इथे काय लागतात, ही ते जी पॅकिंग लागते इथे काय लागतं, त्याला हिस्टोन लाईक प्रोटीन. ठीक आहे, हिस्टोन लाईक प्रोटीन लागतात, प्लस याला काय लागतो, एन्झाईम लागतो. कोणता? डीएनए गायरेज. प्लस याला अजून एक एन्झाईम लागतो, कोणता? डीएनए टोपो आयसोमरेज. क्लिअर? आणि तेव्हा हा डीएनए एवढा पॅक होतो, सुपर कॉइल होतो. आणि मग तो सुपर कॉइल झालेला डीएनए ज्याची लांबी आता किती झाली आहे, 2 मायक्रोमीटर लेंथ झालेली आहे, मग तो त्यावेळेस त्या इकोलाई सेल मध्ये ज्याची लांबी किती आहे, 2 to 3 मायक्रोमीटर लॉंग, तेव्हा तो त्या याच्यात काय होतो, फिट होतो. क्लिअर? यस सर. सगळ्यांना ओके. नीट लक्षात घ्या, जर प्रश्न विचारायचे चान्सेस खूप कमी आहे याच्यावरती, बोर्ड मध्ये विचारला जाण्याची शक्यता फार कमी आहे. पण जर नीटचा विचार केला आणि सीईटीचा विचार करत असाल तर मात्र इथे प्रश्न तयार होतात. लक्षात घ्या की सिंगल सर्क्युलर डीएनए जो इकोलाई सेल मध्ये पाहिला जातो त्याची लांबी किती असते, 350 मायक्रोमीटर. जेव्हा तो सुपर कॉइल होतो तेव्हा किती होतो, सॉरी फोल्ड होतो, किती होतो तो, 30 मायक्रोमीटर. जेव्हा तो सुपर कॉइलिंग फॉर्म करतो तेव्हा किती होतो तो, 2 मायक्रोमीटर. तर या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील फॉर दो स्टुडंट्स हु आर प्रिपेअरिंग फॉर एमएसटी सीईटी ऑब्लिक नीट. बोर्ड साठी मात्र याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस काय बेटा, व्हेरी रेअर, खूप कमी चान्सेस आहेत. ही जी डायग्राम घेतली आहे, हे जे पॉइंट्स आहेत, इट इज गिवन इन व्हॉट युअर स्टेट बोर्ड बुक. लक्षात घ्या, कुठे दिलं बेटा, सगळं स्टेट बोर्डच्या बुक मध्ये दिलेलं आहे. क्लिअर? यस सर. नाउ मूविंग टू द नेक्स्ट अँड व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट, दॅट इज व्हॉट युअर अ सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. आता तुम्ही म्हणाल सर सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी काय भानगड आहे? काय असतं सर सेंट्रल डोग्मा? बघा, इट इज प्रपोज बाय दी फ्रान्सिस क्रिक. हा ग्रेट सायंटिस्ट होऊन गेला कधी, इन 1960 टू 2004 या कालखंडामध्ये जगलेला एक ग्रेट सायंटिस्ट, ज्याचं नाव काय, फ्रान्सिस क्रिक. ही स्टेट दॅट द जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्लोज फ्रॉम डीएनए टू आरएनए अँड फ्रॉम आरएनए टू प्रोटीन्स. कळतंय का? हा डीएनए तुम्ही बघू शकता, दिसतो तुम्हाला डीएनए. या डीएनए वरती कोण तयार होतोय, हा एमआरएनए तयार होतोय. कोण तयार होतोय, हा एमआरएनए. हा डीएनए तुमचा डबल स्टँडर्ड. याच्यावरती हा काय तयार होतो बेटा, एमआरएनए तयार होतो. दिसतंय काय तयार होतोय, एमआरएनए. काय तयार होतं बेटा, एमआरएनए. हा एमआरएनए कोणाला सांगतोय, या रायबोसोम्सला. हे रायबोसोम्स आहेत आणि या रायबोसोम काय करता बेटा, प्रोटीन बनवताय. तुम्ही बघू शकता, दिस इज व्हॉट प्रोटीन. क्लिअर? यस सर. यस सर. मग डीएनए पासून काय होतं बेटा, डीएनए कोणाला सांगतो बेटा, आरएनएला. आरएनए कोणाला सांगतात, रायबोसोमला. आणि मग रायबोसोम काय बनवतात, प्रोटीन्स. कळलंय का नाही? या प्रोसेसला काय म्हणतात बेटा, सेंट्रल डोग्मा. काय म्हणतात बेटा, सेंट्रल डोग्मा. म्हणजे ह्या सायंटिस्ट फ्रान्सिस क्रिकचं म्हणणं काय होतं की नेहमी जी माहिती असते, काय करायचंय, काय बनवायचंय सेलमध्ये, ही डीएनए कडे असते, इन द फॉर्म ऑफ व्हॉट, जीन्स. डीएनए कडे असते. कोणत्या मध्ये असते ती, जीनच्या फॉर्म मध्ये असते. डीएनए ती माहिती कोणाला देतो, एमआरएनए ला देतो. कोणाला देतो, एमआरएनए. बाय द प्रोसेस कॉल्ड व्हॉट युअर, ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतात सांगा या प्रोसेसला, सगळ्यांनी सांगा. ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणता याला, ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणता याला, सांगा काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन.
काय म्हणता याला? ट्रान्सक्रिप्शन. डीएनए कोणाला सांगतो बेटा माहिती? डीएनए पासून काय तयार होतो? एमआरएनए. डीएनए पासून काय तयार होतो? एमआरएनए. आणि एमआरएनए ही माहिती कोणाला सांगतो? रायबोझोम्स. रायबोझोम्स. आणि रायबोझोम काय बनवतात मग? प्रोटीन्स. प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन बनवतात. याला आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन. काय म्हणतो आपण याला? ट्रान्सलेशन. मग जेव्हा डीएनए एमआरएनए बनवतो, एमआरएनए रायबोझोमला सांगतात आणि रायबोझोम प्रोटीन बनवतात. ही जी सिक्वेन्स आहे हे सांगितलं कोणी? हे सांगितलं बेटा फ्रान्सिस क्रिकने. आणि याला काय म्हणतात आपण बेटा? सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. म्हणजे आपण मॉलिक्युलर लेवलला जाऊन जर स्टडी केला तर माहिती जी असते ती अशा पद्धतीने ट्रान्सफर होते डीएनए कडनं एमआरएनए कडे, एमआरएनए कडनं रायबोझोम कडे. रायबोझोम कोणाला सांगतात? रायबोझोम काय करतात? प्रोटीन बनवतात. या प्रकारे. पण काही व्हायरसेस असे बेटा जगामध्ये, देर आर सम व्हायरसेस इन द वर्ल्ड, the flow of information is reverse direction from RNA to DNA and it is called reverse transcription. काय होतं म्हणजे नीट आता? काही व्हायरसेस जस्ट लाईक व्हॉट युअर HIV व्हायरस. कोणता व्हायरस बेटा? HIV चा जो व्हायरस असतो तो व्हायरस काय करतो? RNA असतो त्याच्याकडे. काय असतो त्याच्याकडे? RNA. त्याच्याकडे एक एन्झाईम आहे. कोणता एन्झाईम आहे? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. कळतंय का नाही? कोणता एन्झाईम त्याच्याकडे? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. तो काय करतो? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करतो. म्हणजे काय हो सर? त्याच्याकडे आरएनए असतो. तो आरएनए पहिले कोणाला बनवतो? डीएनए ला बनवतो. मग डीएनए काय बनवतो? एमआरएनए बनवतो. म्हणजे काय होतं बेटा? ट्रान्सक्रिप्शन. आणि मग तो एमआरएनए काय कोणाला सांगितलं बेटा? प्रोटीन्सला सांगेल. आणि मग प्रोटीन्स काय करतील? सॉरी, रायबोझोमला सांगितलं. आणि मग रायबोझोम काय करतील? प्रोटीन बनवतील. काय बनवतील? प्रोटीन्स बनवतील. कळतंय का सगळ्यांना? येस सर. म्हणजे या जगामध्ये काही असे व्हायरसेस आहेत जे काय करतात? आरएनए पासून पहिले काय बनवतात? डीएनए बनवतात. काय बनवतात? डीएनए. मग हा डीएनए काय बनवतो? एमआरएनए. मग हा एमआरएनए कोणा काय करतो? रायबोझोमला सांगतो. आणि मग रायबोझोम काय करतात? प्रोटीन बनवतात. कळतंय का? मग डीएनए पासून एमआरएनए बनणं याला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन. एमआरएनए पासून प्रोटीन बनणं रायबोझोमच्या मदतीने काय म्हणतो आपण याला? ट्रान्सलेशन. पण आरएनए पासून डीएनए बनला याला आपण काय म्हणतो? मग उलट झालं ना ते. याला आपण काय म्हणू? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय आपण याला? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आणि या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठी एक एन्झाईम लागतो जो काही व्हायरसेस मध्ये प्रेझेंट आहे. हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठी काय लागतो बेटा? एन्झाईम लागतो. आणि तो कोणामध्ये प्रेझेंट आहे? काही व्हायरसेस मध्ये प्रेझेंट आहे. त्या एन्झाईमचं नाव काय आहे? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. असा एन्झाईम कोणाकडे प्रेझेंट आहे बेटा? HIV व्हायरसकडे प्रेझेंट आहे. कोणाकडे प्रेझेंट आहे? HIV व्हायरसकडे प्रेझेंट आहे. कळतंय का नाही? कोणाकडे प्रेझेंट आहे? HIV व्हायरसकडे प्रेझेंट आहे. आणि या प्रोसेस आपण काय म्हणतो मग? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. कळलं का? कळलं का काय बोललो? Yes, sir. हो सर. Yes, sir. येस सर. Yes, sir. मग लक्षात ठेवा बेटा, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन कोण दाखवतात? सम व्हायरसेस. त्या सम व्हायरसेस कडे कंडिशन काय आहे? दे मस्ट हॅव द एन्झाईम. कोणता एन्झाईम? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. काय करायचंय? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करायचंय. म्हणजे काय करायचंय? आरएनए पासून पहिले काय बनवायचंय? डीएनए बनवायचं. डीएनए. म्हणून त्या प्रोसेसला काय म्हणायचं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शनच्या उलट आहे म्हणून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन.
आणि हे करण्यासाठी जो एन्झाईम लागेल त्याचं नाव पण तेच आहे, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. कळलं का? सोपं आहे, काय अवघड नाही. येस सर. मग 2 मार्कला क्वेश्चन येतात, लक्षात घ्या. व्हॉट इज द सेंट्रल डोग्मा? What is the central dogma of microbiology? Who proposed the central dogma? कळतंय का सगळ्यांना? What is the central dogma? रिव्हर्स सेंट्रल डोग्मा. मग रिव्हर्स सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? मग RNA पासून काय बनणं? DNA. मग DNA ने कोणाला सांगणं? mRNA बनवणं. mRNA कोणा काय करणं? रायबोसोम. रायबोसोमला सांगून. क्लिअर? सर सर. बोला. सर सर सेंट्रल डोग्मा फ्रँसिस क्रिकनी इन्व्हेंट केलं ना? हो सर, पण मग त्यांच्यासोबत त्यांचे मित्र पण होते ना, वॉटसन. ते वॅटसन आणि क्रिकने ते फक्त हे केलं, डबल हेलिक्स स्ट्रक्चर मांडलं होतं. कळलं का? अच्छा, हे वेगळं आहे का सर? हा, मग वेगळं आहे ना. हा कन्सेप्ट हो, वेगळा आहे ना चालेल. पूर्णपणे. हो सर. हा, ठीक. नेक्स्ट इज व्हॉट युअर डीएनए रेप्लिकेशन. आता डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय बेटा? डीएनए व्हॉट? डीएनए डुप्लिकेशन. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. डीएनए रेग्युलेट्स अँड कंट्रोल्स ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल. लक्षात घ्या काय बोलतोय मी. डीएनए काय करतो बेटा? सगळ्या ऍक्टिव्हिटीजला काय करतो? कंट्रोल करतो सेलच्या. डीएनए रेग्युलेट्स अँड कंट्रोल ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल. सेलच्या सगळ्या घटनांना कंट्रोल करायचं काम कोणाकडे असते? डीएनए कडे असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इट इज द किंग ऑफ द सेल. तुम्ही लक्षात घ्या काय आपण डीएनए ला काय आपण एक राजा आहे तो सेलचा. सेल म्हणजे काय बेटा? मग एक राज्य आहे समजून घ्या. त्या राज्याचा राजा कोण आहे? मग डीएनए. तो काय कंट्रोल करतो? सगळ्या गोष्टी कंट्रोल करतो, सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल करतो, ज्या कुठे घडतात? सेलमध्ये घडतात. ज्या कुठे घडतात? सेलमध्ये घडतात. कळतंय का नाही? येस सर. आता बघा, डीएनए काही इम्पॉर्टंट काम करत असतो. त्यातलं पहिलं काम काय बेटा? ही इज अ हेटेरोकॅटॅलिटिक इन फंक्शन. आता हेटेरोकॅटॅलिटिक म्हणजे काय हो सर? काय म्हटलंय? डीएनए काय बेटा? हेटेरो कॅटॅलिटिक इन फंक्शन म्हणजे काय हो सर? डीएनए हा स्वतःपासून अदर दॅन इटसेल्फ ही कॅन मेक. डीएनए स्वतःपासून स्वतःला तर बनवतोच, पण अदर दॅन इटसेल्फ डीएनए पासून डीएनए स्वतःपासून डीएनए तर बनवतोच, पण डीएनए स्वतःपासून काय बनवतो सांगा? आरएनए पण बनवतो. काय बनवतो? आरएनए पण बनवतो. बरोबर आहे नाही? कोणती प्रोसेस? ट्रान्सक्रिप्शन. व्हेरी गुड. कोणती प्रोसेस? ट्रान्सक्रिप्शन. आणि हेच आरएनए कोणाबरोबर बेटा? रायबोसोम बरोबर लागून काय बनवतात? प्रोटीन. चेन ऑफ अमायनो ऍसिड. काय म्हणतात तिला? प्रोटीन. दिसतंय का तुम्हाला? हा प्रोटीन तयार झाला. येस ऑर नो? येस सर. हा तुमचा डबल स्ट्रँडेड डीएनए. या डीएनए वरती हा तयार झाला. काय तयार झाला डीएनए वरती? हा सांगा मला काय तयार झाला? हा एमआरएनए. येस ऑर नो? हा. मग तुम्ही सांगा, डीएनए स्वतःसारखं मॉलिक्यूल बनवतो का? हो. पण तो दुसरे पण मॉलिक्यूल बनवतो का? हो. मग दुसरे मॉलिक्यूल म्हणजे तो काय झाला बेटा? हेटेरो. येस ऑर नो? सारखं सारखं बनवेल तर त्याला आपण काय आणू? होमो कॅटॅलिटिक. पण तो दुसरे पण मॉलिक्यूल बनवतोय ना? यस. काय बनवतोय तो? आरएनए बनवतोय. आणि आरएनए ला सांगून काय करतोय तो? इनडायरेक्टली प्रोटीन पण बनवतोय. म्हणजे डीएनए काय करतोय बेटा? दुसरे मॉलिक्यूल बनवतोय अदर दॅन इटसेल्फ. कळतंय का? हा. डीएनए डायरेक्टली काय बनवतोय? डायरेक्टली एमआरएनए बनवतोय डीएनए. बरोबर आहे का नाही? डायरेक्ट बनवतोय. आणि डीएनए इनडायरेक्टली काय बनवतोय? प्रोटीन बनवतोय. काय बनवतोय? इनडायरेक्टली.
इनडायरेक्टली म्हणजे काय, डायरेक्ट न भाग घेता त्याच्यापासून जो mRNA बनतो त्याला सांगून डीएनए काय बनवतोय, प्रोटीन बनवतोय. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. येस ऑर नो? म्हणजे डीएनए काय बेटा स्वतःसारखे नाही, त्या स्वतःपेक्षा दुसरे मॉलिक्यूल पण बनवतो. बरोबर आहे? अजून दुसरं फंक्शन काय डीएनएचं? डीएनएचं ऑटो कॅटॅलिटिक इन फंक्शन. ऑटो कॅटॅलिटिक म्हणजे काय सर? ऑटो म्हणजे काय? स्वयं, स्वतः. डीएनए स्वतः सारखे काय बनवतो? मॉलिक्यूल बनवतो. म्हणजे डीएनए स्वतःच्या काय बनवतो? कॉपीज बनवतो. कळतंय का तुम्हाला? काय म्हणतो डीएनए स्वतः सारख्याच काय बनवतो? स्वतःच्या कॉपीज बनवतो. आता तुम्ही इथे बघू शकता, काय दिसते तुम्हाला? हा डबल स्ट्रँडेड DNA. डीएनए. बरोबर आहे का? या डीएनएचा एक स्ट्रँड बघा, हा निळा दिसतो तुम्हाला? येस ऑर नो? आणि हा ब्ल्यू, इकडे पण हा निळा कलर, ब्ल्यू स्ट्रँड डीएनएचे. बरोबर आहे काय? आणि या डीएनएचे स्ट्रँड काय झाले? ओपन झाले. दिसतात तुम्हाला? काय झाले? ओपन. आणि याच्यावरती रेड कलरचे डीएनएचे स्ट्रँड तयार होत आहेत. बरोबर आहे का? काय होत आहे? Yes, sir. दिसतंय तुम्हाला? हे डीएनएचे स्ट्रँड इथे तयार होत आहेत. येस ऑर नो? Yes, sir. हा एक नवीन डीएनएचा स्ट्रँड Yes, तयार sir. होतोय त्याच्यावरती, ब्ल्यू वरती. सेम वे इकडे पण ब्ल्यू वरती एक नवीन डीएनएचा स्ट्रँड तयार होतोय. बरोबर आहे का? मग आता समजा हे जर तुटले तर काय तयार होतील बेटा? हे नवीन डॉटर डीएनए. बरोबर आहे का? हा एक डीएनए तयार झाला आणि हा एक डीएनए तयार झाला. म्हणजे एका डीएनए पासून काय झालं बेटा? दोन डीएनएचे मॉलिक्यूल तयार झाले. बरोबर आहे का? येस ऑर नो? Yes, sir. म्हणजे डीएनए काय करतो? डीएनए स्वतः सारख्या काय बनवतो? कॉपीज बनवतो. आणि याला आपण काय म्हणतो? ऑटो कॅटॅलिटिक फंक्शन. काय म्हणतो आपल्याला? ऑटो कॅटॅलिटिक फंक्शन. डीएनए काय करतो? स्वतःच्या कॉपी बनवतो, ज्याला आपण काय म्हणतो? डीएनए रेप्लिकेशन. म्हणजेच काय हो सर? डीएनए Duplication. रेप्लिकेशन. लक्षात ठेवा, रेप्लिकेशन म्हणजे बायोलॉजीच्या भाषेत काय बेटा? डुप्लिकेशन. काय बेटा? डुप्लिकेशन म्हणजे डीएनए स्वतःसारख्या स्वतःच्या काय बनवतो? कॉपीज बनवतो. क्लिअर? Yes, sir. डीएनए Yes, काय sir. बेटा? Yes, sir. डीएनए हेटेरो कॅटॅलिटिक पण आहे आणि डीएनए काय आहे? ऑटो कॅटॅलिटिक पण आहे. म्हणजे डीएनए काय बेटा? हेटेरो कॅटॅलिटिक पण आहे आणि डीएनए काय बेटा? ऑटो कॅटॅलिटिक पण आहे. Autocatalytic. हा, कळलं सगळ्यांना? सारखंच बनवणं, हो वेगवेगळं सर. वेगवेगळी कॅरेक्टर बनवतो. हा, मग आता आपण डीएनए रेप्लिकेशन बद्दल बोलू. नाव वी टॉक अबाउट अ डीएनए रेप्लिकेशन. मला बहुतेक वेळा असं दिसतं की खूप सारे विद्यार्थी हे आरामात लेक्चर जॉईन करतात. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा उठतात, 7:45ला लेक्चर जॉईन करतात, काही जण 8ला लेक्चर जॉईन करतात. येस ऑर नो? काय जण वाटतं सर काही बोलत नाही, हा चाल देऊ आपण, लेक्चर केलं तर केलं ठीक आहे, नाही केलं तर नाही केलं. येस ऑर नो? मग तुम्ही स्वतःचा अनालिसिस करा की आपण किती प्रामाणिक आहोत स्वतःबद्दल. बरोबर? आणि आपण किती सिरियस आहोत स्टडीज मध्ये. मी सांगितलं की एमएसटी सीटीच्या नोट्स रेडी झालेल्या आहेत, सॉरी बोर्डच्या नोट्स आलेल्या आहेत. ज्यांनी असे तर काही महाभाग आहेत ज्यांची फी पण पेड आहे तरी सुद्धा ते नोट्स घ्यायला येत नाहीये. म्हणजे मला गरज आहे सगळी. एमएसटी सीटीच्या मी एमसीक्यू शीट टाकल्या, कोणीच त्याच्यावरचे एमसीक्यू अजून विचारले नाही. ज्यांना सीटी द्यायची आहे त्यांनी तर तेवढी तयारी करायला पाहिजे ना, हो का नाही? मी पैसे वाया घालून 500 रुपीजचं ते बुक घेतलं, हा त्याच्यावरचे ते एमसीक्यू काढले आणि तुम्हाला टाकले ते चॅप्टरचे. तुम्हाला काही घेणं नाही. बरोबर आहे ना?
आरामात उठतात, आरामात लेक्चर अटेंड करतात, सर काही बोलत नाही, सर काय म्हणत नाही, चालले. आता बघा इथं किती दिसत आहेत, 58 स्टुडंट दिसत आहेत, बरोबर का नाही? आहेत किती ग्रुपला? 80+. म्हणजे 20 विद्यार्थी नेहमी अब्सेंट. ज्यांना स्वतःच्या आयुष्याची काळजी नाही त्यांचं काय घेणं आहे, बरोबर आहे का नाही? आणि मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस मी बोलणं एवढे तुम्ही छोटे नाही आहात. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलंच पाहिजे, बाबा रे काय रे तुम्ही लेक्चर करत नाही, का रे तुम्ही लेक्चर करत नाही? रोज रडे त्याला कोण मरे अशी गोष्ट आहे. पण एक लक्षात ठेवा, ज्या पण दिवशी माझा खटका पडला, डायरेक्टली मी जे रेग्युलर लेक्चर करत असेल 10 दिवस बघेल, जे रेग्युलर लेक्चर करत असतील त्यांना डायरेक्टली आउट करून टाकेल ग्रुपमधून. फी भरली असो किंवा फी भरली नसो. वेळ किती असते? 7:30ची. तरी 7:40 पर्यंत मॅक्सिमम सगळ्यांनी काय केलं पाहिजे? जॉईन झालं पाहिजे. ते पार 7:45, कोणी 8ला जॉईन करतं, कोणी 7:50ला जॉईन करतं. धर्मशाळा वाटते सगळ्यांना फक्त, बस क्लास म्हणजे धर्मशाळा आहे बाबा, काही अडचण नाही, सर काही बोलत नाही, आयरे सरांना काही नाही, सगळं चालतं आयरे सरांना. बोलत का नाही माहिती का? कारण मी शिकवताना आहे ना, मला डिस्टर्ब आवडत नाही. मध्येच कोणतरी रिक्वेस्ट टाकतं, मला ऍड करा. मग ते शिकवताना त्याच्याशी डोकं लावण्यापेक्षा आपण शिकवणं गरजेचं आहे, या हिशोबाने मी सोडून देतो, जाऊ द्या. याचा अर्थ असं नाही मला कळत नाही कोण किती वाजता जॉईन करतंय, कोण कधी जॉईन करतं, कोण काय करतं. आणि फालतू कारण देतात काही जण. तर काय नेटवर्क प्रॉब्लेम होता, नेटवर्कचा इश्यू आहे, रिचार्ज मारलं नाही, काय उत्तर काय द्यावी आणि कोणी द्यावी? बघा तुमची इच्छा. ठीक आहे, चला. रेप्लिकेशन, अ कॉपिंग ऑफ डीएनए फ्रॉम पॅरेंटल डीएनए. पॅरेंट डीएनए पासून नवीन डीएनए बनवणं म्हणजे काय बेटा? रेप्लिकेशन. वॅटसन अँड क्रिक प्रपोज काय? व्हॉट? अ सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ डीएनए रेप्लिकेशन. वॅटसन आणि क्रिक नावाच्या सायंटिस्टनी ज्यांनी डबल हेलिक्स स्ट्रक्चर प्रपोज केलं, तेच ग्रेट सायंटिस्ट, त्यांनी सांगितलं की डीएनए रेप्लिकेशन हे कसं होतं? सेमी कन्झर्वेटिव्ह मेथडने होतं. आता सेमी कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय हो सर? जे पॅरेंटल डीएनएचे स्ट्रँड असतात ते काय ऍक्ट करतात बेटा? दे ऍक्ट ॲज व्हॉट युअर अ टेम्पलेट स्ट्रँड फॉर सिंथेसिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स. After replication, the DNA molecule have one parent strand and one new strand. याला म्हणतात बेटा सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ डीएनए रेप्लिकेशन. काय सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड? बघा आता तुम्ही बघू शकता इथे हा काय डीएनएचा पॅरेंटल डीएनए. पॅरेंटल म्हणजे काय बेटा? ओल्ड डीएनए, बरोबर आहे का नाही? सेमी म्हणजे काय बेटा? तुम्ही सांगू शकता का व्हॉट इज मीन बाय सेमी? हाफ. हाफ. सेमी म्हणजे काय बेटा? हाफ. तसं सेमी म्हणजे काय? सेमी इंग्लिशला असणं म्हणजे काय? अर्ध इंग्लिश अर्ध मराठी. कम्प्लीट इंग्लिश मीडियमला असणं म्हणजे काय? एव्हरीथिंग इज इन इंग्लिश. तसंच बेटा जेव्हा नवीन दोन डीएनए तयार होतील, एका डीएनए पासून जेव्हा दोन डीएनएचे मॉलिक्यूल तयार होतील, तेव्हा डीएनएच्या जे दोन डीएनएचे मॉलिक्यूल तयार होतील त्या डीएनए मध्ये एक डीएनएचा स्ट्रँड कोणता असेल? पॅरेंटल. कोणता असेल? पॅरेंटल म्हणजे ओल्ड. आणि एक कोणता असेल? न्यू. कळतंय का? हे बघा हा डबल स्ट्रँडेड डीएनए दिसतो तुम्हाला? हा डबल स्ट्रँडेड डीएनए काय झाला? ओपन झाला आणि याच्यावरती एक डीएनएचा नवीन स्टँड तयार झाला इकडे. क्लिअर? आणि इकडे एक डीएनएचा स्टँड तयार झाला नवीन, बरोबर आहे का? येस सर. हे जे दोन डॉटर डीएनए तयार होतील, आता हा एक डीएनए तयार झाला आणि हा एक डीएनए तयार झाला. या दोन डीएनएला आपण काय म्हणू बेटा? सांगा काय म्हणू आपल्याला? डॉटर. डॉटर डीएनए मध्ये एक स्टँड कोणता आहे बेटा? ओल्ड. म्हणजे कोणाचा आहे बेटा? तो पॅरेंटचा आहे, बरोबर नाही? पॅरेंटल स्टँड आहे. आणि एक काय बेटा? न्यू स्टँड आहे. कळतंय का? न्यू येस ऑर नो?
यस सर. मग याचा अर्थ पॅरेंटल Yes, स्टँड sir. काय बेटा? पॅरेंटल स्टँड काय म्हणून ऍक्ट करतो? पॅरेंटल स्टँड ऍक्ट करतो ऍज अ टेम्पलेट. काय ऍक्ट करतो बेटा? टेम्पलेट स्टँड म्हणून ऍक्ट करतो. म्हणजे काय बेटा? दिशादर्शक स्टँड म्हणून ऍक्ट करतो. कळतंय का नाही? हा डायरेक्शन देतो आणि या डायरेक्शन नुसार नवीन डीएनएचा स्टँड इथे तयार होतोय. कळतंय का? मग हा जो ब्ल्यू कलरचा स्टँड आहे हा काय असेल बेटा? मग टेम्पलेट स्टँड. म्हणजेच काय बेटा? ओल्ड स्टँड. आणि याच्या डायरेक्शन नुसार इथे हा रेड कलरचा स्टँड तयार झाला. याला आपण काय म्हणतो बेटा? न्यू स्ट्रँड. कळलं का? मग जेव्हा डॉटर डीएनए पासून जेव्हा पॅरेंटल डीएनए पासून डॉटर डीएनए तयार होतील तेव्हा प्रत्येक डॉटर डीएनए मध्ये एक स्टँड कोणता असेल? ओल्ड, जो काय ऍक्ट करेल? टेम्पलेट. आणि त्याच्यावरती एक काय झालं असेल? न्यू स्ट्रँड. क्लिअर? टाइमपास करत नाही, मला फालतू बनवून आवडत नाही, लक्षात ठेवा. मग बघा, पॅरेंटल डीएनए मध्ये जे 2 स्टँड असतात, बरोबर आहे, ते काय होतात बेटा? ओपन होतात. आणि नवीन डीएनए तयार होताना एक जो स्टँड असतो तो काय असतो? मग ओल्ड वन. समजतंय का नाही? एक जो स्टँड असतो तो काय असतो? ओल्ड वन असतो. आणि त्याच्यावरती काय तयार होतो? नवीन डीएनएचा स्टँड तयार होतो. काय तयार होतो? नवीन डीएनएचा स्टँड तयार होतो. येस ऑर नो? कळतंय का? मग जो ओल्ड स्टँड असतो तो काय म्हणून ऍक्ट करतो बेटा? टेम्पलेट. काय ऍक्ट करतो? टेम्पलेट स्टँड म्हणून ऍक्ट करतो. क्लिअर? आणि यालाच आपण काय म्हणतो बेटा? यालाच म्हणतो आपण सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ डीएनए रेप्लिकेशन. कळलं का? येस सर. सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ डीएनए रेप्लिकेशन म्हणजे जेव्हा डॉटर डीएनए तयार होतात तेव्हा डॉटर डीएनए मध्ये एक डीएनएचा स्टँड कोणता असतो? ओल्ड. आणि एक कोणता असतो? न्यू. म्हणजे 50% डीएनए कोणता असतो? ओल्ड. आणि 50% काय असतो? न्यू. म्हणून याला काय म्हटलं? सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल ऑफ डीएनए रेप्लिकेशन. कळालं सगळ्यांना? Yes, sir. अरे येस ऑर नो? Yes, sir. येस सर. आता ही जी स्लाइड आहे बेटा, हिचा घेऊन टाका सगळ्यांनी. ही जी स्लाइड आता तुमच्या समोर आहे हिचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. जे कोणी प्रिपेअर करताय कशासाठी? सीईटी आणि नीट साठी, यांच्यासाठी हे खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे? Those who are preparing for CET and NEET, they just take the screenshot of these enzymes involved in the DNA replication. आणि आज जो मुद्दा आपण बघणार आहोत बेटा, सगळ्यांना स्क्रीन दिसते? प्रणव, तू रिजॉईन कर. तर हा जो मुद्दा आपण बघणार आहोत, डीएनए रेप्लिकेशन, इट इज वन ऑफ द फेवरेट क्वेश्चन ऑफ बोर्ड एक्झाम ऑल्सो. लक्षात ठेवा, डीएनए रेप्लिकेशन इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉरवर्ड इयर लॉंग आन्सर क्वेश्चन. लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये बोर्ड मध्ये हा टॉपिक काय बेटा? एकदम हॉट टॉपिक. लक्षात ठेवा, इट हॅज बीन आस्क्ड मेनी टाइम इन द बोर्ड एक्झाम. या चॅप्टरचा हा काय बेटा? एकदम महत्वाचा मुद्दा आहे फॉर बोर्ड ऑल्सो. बोर्ड एक्झाम मध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन जे असतात त्याच्यामध्ये राईट अ नोट ऑन डीएनए रेप्लिकेशन हे हमखास येतं. लक्षात ठेवा, इट इज वन ऑफ द फेवरेट क्वेश्चन ऑफ द एक्झामिनर. एक्झामिनरचा काय बेटा? तो एक फेवरेट क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा. मग आपण इथे जे एन्झाईम लागतात, डीएनए रेप्लिकेशन करायचंय म्हणून तिथे लागणार बेटा एन्झाईम्स लागणार आहेत. कोणकोणते एन्झाईम लागणार आहेत फक्त नावं समजून घ्या. आपण जेव्हा हे ॲनिमेशन बघू उद्या, when we see the animation tomorrow, how the DNA replication takes place, त्यावेळेस तुम्हाला हे एन्झाईमचे कामं समजतील. आता फक्त आज आपण एक्झाम नावं लक्षात ठेवू. कोणते आहेत? डीएनए गायरेज. डीएनए गायरेजला काय म्हणतात बेटा? अजून टोपो आयसोमरेज म्हणतात. काय म्हणतात? टोपो आयसोमरेज. जे नीटची आणि सीईटीची तयारी करतायत त्यांनी मात्र डोळे उघडे ठेवून लक्षात ठेवायचं सगळं. डीएनए गायरेज काय म्हणतात त्याला? टोपो आयसोमरेज. दुसरा कोणता एन्झाईम लागतो बेटा इथे? सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन नावाचा एन्झाईम लागतो. एसएसबीपी म्हणतात त्याला. काय म्हणतात? एसएसबीपी.
अजून एक एंजाइम लागतो कोणता बेटा? हेलिकेज. अजून एक एंजाइम लागतो कोणता बेटा? डीएनए पॉलिमरेज 3. अजून एक लागतो काय? डीएनए प्राइमेज. अजून एक एंजाइम लागतो काय? डीएनए पॉलिमरेज 1. आणि अजून एक एंजाइम लागतो काय बेटा? डीएनए लायगेज. मग लक्षात ठेवा किती एंजाइम लागतात बेटा? 1 2 3 4 5 6 and 7. हे 7 एंजाइम काय बेटा इन्व्हॉल्व असतात कशामध्ये? डीएनए रेप्लिकेशन मध्ये. कशामध्ये बेटा? डीएनए रेप्लिकेशन मध्ये. म्हणजेच काय? डीएनए डुप्लिकेशन मध्ये. कळतंय का नाही? मेघराज माइक ऑफ ठेव. कशामध्ये बेटा? डीएनए रेप्लिकेशन म्हणजेच काय? डीएनए डुप्लिकेशन मध्ये. किती एंजाइम लागतात बेटा? हे 7 एंजाइम लागतात. त्यांचं फंक्शन काय आहे? वी विल डिस्कस इट टुमारो. कारण की हे आता लगेच समजणार नाही, बिकॉज दिस इज रिअली कॉम्प्लिकेटेड. उद्याचं लेक्चर कोणीच मिस करायचं नाहीये. आणि जे आज लेक्चरला नाहीये त्यांनी उद्याच्या लेक्चरला प्रेझेंट राहायचंय. त्यांनाही सांगा, जे ऍब्सेंट आहे त्यांनाही सांगा की टुमारोज लेक्चर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बोर्ड एक्झाम, फॉर एंट्रन्स एक्झाम्स. लक्षात ठेवा, एंट्रन्स आणि बोर्ड दोन्ही एक्झाम साठी उद्याचं लेक्चर काय खूप जास्त महत्वाचं आहे. बिकॉज टुमारो वी टॉक अबाउट डीएनए रेप्लिकेशन. कळतंय का नाही? मग कोणकोणते एंजाइम लागतात जरा सांगा सगळ्यांनी. कोणते? पहिला एंजाइम कोणता आहे सांगा? डीएनए गायरेज. अजून एक नाव काय? टोपोइसोमरेज. त्याच्यानंतर काय लागतात सांगा? सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. व्हेरी गुड. सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. तिसरा एंजाइम कोणता लागतो? लिगेज. चौथा एंजाइम कोणता लागतो? डीएनए पॉलिमरेज 3. त्याच्यानंतर कोणता लागतो? पाचवा? डीएनए प्राइमेज. सहावा कोणता लागतो? डीएनए पॉलिमरेज 1. And lastly, which enzyme is required? DNA लायगेज. डीएनए Yes or लायगेज. no? म्हणून उद्याचं लेक्चर कोणी मिस करू नका. डोंट मिक्स tomorrow's lecture. Yes or no? Everyone must be present for tomorrow's lecture. Clear? Yes.